स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं भगवद्गीतेच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना लक्षात आहेच की मागच्या वेळेस आपण भगवद्गीतेतील दुसरा अध्याय 38वा श्लोक त्याची चर्चा केली होती. सुखदुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. या श्लोकाच्या माध्यमातून भगवानांनी बिलकुल हळूवारपणे निराशेच्या गर्तात गेलेल्या अर्जुनाला निराशेच्या बाहेर काढून आणि कसं त्याचं कर्तव्य हे महत्त्वपूर्ण आहे. आधी सांगितलं आत्मतत्व कसं म्हणजे आत्मतत्वाच्या माध्यमातून त्याला सांगितलं की कोणीही मृत्युमुखी पडणार नाही, मग तू कर्तव्य केलंच पाहिजे. आणि लौकिक अर्थाने पण कर्तव्य फार महत्त्वाचं आहे. कर्तव्य करताना पाप लागू शकतात, त्याची शक्यता असतेच नक्कीच. पण जर आपण समत्व बुद्धीने या ज्या 38व्या श्लोकामध्ये चर्चा केली की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयो, म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये बुद्धीला सम ठेवलं तर नैवं पापम अवाप्स्यसि, म्हणजे त्याच्या त्या शंकेचे निरसन करतात आहे की कर्तव्य करत असताना जर समबुद्धीने ते कर्तव्य केले तर तिथून पाप सुद्धा लागत नाही आणि साधक किंवा मनुष्य हा मोक्षाचा पात्र होत असतो. शुद्धी हो. आपण इथे थांबलो होतो आणि या श्लोकाच्या माध्यमातून भगवान आपल्याला काय सांगत आहेत तर ते कर्मयोगाचं सूत्रवाच करतात आहे. म्हणजे अर्थातच 29व्या श्लोकामध्ये ते याचा स्पष्ट उलगडा करत आहेत. पण त्याने आधी थोडीशी जसं म्हणतो ना की सूर्योदयाच्या आधी काय होत असतं, पूर्व दिशेला आपल्याला एक आभा दिसून येते आणि आपण म्हणतो की त्या सूर्योदय होणार आहे. तसं एक संकेत भगवानांनी 38व्या श्लोकात दिला. आज आपण बघूया 39वा श्लोक. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. प्रहास्यसि म्हणजेच काय, तू कापू शकशील. कशाला? कर्मबंधम. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. कोणता विचार? बुद्धीच्या समत्वाचा. म्हणजे पहा 11 ते 30 भगवानांनी काय सांगितलं? सांख्य योग किंवा आत्मतत्व, आणि त्याच्या माध्यमातून बुद्धीचा समत्व कसा प्राप्त करून घ्यायचा त्याची त्यांनी चर्चा केली. म्हणून ते म्हणतात की ज्ञानयोगाच्या संदर्भात म्हणजे पहा बुद्धीचं समत्व
हे ज्ञानयोगाच्या माध्यमातून किंवा सांख्ययोगाच्या माध्यमातून सुद्धा प्राप्त करता येतं, आणि आता ते जे सांगणार आहे बुद्धियोग त्याच्या माध्यमातून सुद्धा प्राप्त करता येतं. त्याचे आपण विवेचन करणार आहोत. पण हे श्लोकाचा अर्थ वाचून घेऊ पूर्ण. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला, आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. आपल्याला पण सुद्धा बंधन काढायचेच आहे, टाकायचेच आहे, कापून टाकायचे दादा. तर आधी आपण दोन शब्दांचा थोडस इथे एषा ते अभिहिता सांख्ये, सांख्य योगाचं पण अध्ययन आतापर्यंत केलं. सांख्य म्हणजे काय? आता पहा, काही लोकांना असं कदाचित वाटेल की सांख्य म्हणजे ते कपिल मुनींनी सांगितलं सांख्य ते आहे का? भारतामध्ये षडदर्शन आहेत, षडदर्शन पैकी वेदांत एक आहे आणि एक सांख्य दर्शन, हे फार वेगळं आहे बरं. कपिल मुनींनी सांगितलेलं सांख्य आणि हे सांख्य हे एकदम वेगळे आहेत. दोघांमध्ये गोंधळ घालून घेऊ नका. भगवद्गीतेमध्ये एक मजा आहे की हे प्राचीनतम शब्द वापरतात, पण त्याचा अर्थ हा थोडासा आपल्याला संदर्भ लावून घेतला पाहिजे. आणि जर आपल्यापैकी ज्या म्हणजे भक्त लोकांनी एकदम प्राथमिक वर्ग अटेंड केले असतील आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात पण केली होती, तेव्हा याची चर्चा केली होती की इथे सांख्याचा अर्थ काय घ्यायचा आहे. तर आत्मा अनात्मा विवेक विचार, परमार्थ आणि अपरमार्थ किंवा वस्तू विवेक विचार, म्हणजेच काय की देह आणि देही याच्यामध्ये विवेकपूर्वक अंतर करणे, त्याला सांख्य त्या अर्थाने इथे घेतलेला आहे. कोणत्या अर्थाने? शरीर आणि आत्मा हे वेगळं दाखवण्याच्या दृष्टीने किंवा विवेक करून हे दोघांचं म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मतत्व वेगळं याचा विवेक करून आणि साधना करून त्याचा अनुभव घ्यायचा, त्याचा विवेक करायचा, त्या अर्थाने इथे सांख्य शब्द वापरलेला आहे. हे आपण लक्षात ठेवूया. आणि म्हणून या इथे आत्मतत्व सांगितले गेलेलं आहे आणि म्हणून या अध्यायाचं नाव सांख्य योग आहे. म्हणजे विवेक करणे. ख्य शब्द आहे, व्याख्या करणे. कसली व्याख्या करणे? देही आणि देह, आत्मतत्व आणि शरीर याची व्याख्या करणे, त्याला पृथक करणे, विवेक करणे, या अर्थाने सांख्य इथे शब्द वापरला गेलेला आहे. त्याच्या पुढे बुद्धिर योगे त्विमाम शृणु असं भगवान म्हणतात. आता आपल्यापैकी सर्वांनी आपण कर्मयोग, त्याच्यानंतर राजयोग, ज्ञानयोग, हे सगळं भक्तियोग, हे सगळं ऐकलंय. हे बुद्धियोग पुन्हा आता नवीन काय आलं? आपल्याला प्रश्न पडतो की हा बुद्धियोग म्हणजे काही पाचवा योग काही सांगतात आहे का भगवान? पाचवा नाहीये. पहा, जरी भगवानांनी इथे बुद्धियोग हा शब्द वापरला आहे तरी याचा अर्थ समत्व योग किंवा कर्मयोग असा घेतला तरी चालेल. म्हणजे कर्मयोगालाच इथे भगवानांनी बुद्धियोग तसं म्हटलेलं आहे. का म्हटलंय? कारण की पहा बंधू भगिनींनो, आपण सर्व या गीतेच्या अध्ययनामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येणार आहे हळूवारपणे, की गीता ही बुद्धीच्या समत्वावरती खूप भर देते. जसं आपण हळूहळू पुढे जाणार आहोत हे आपल्याला लक्षात येईल. मग कदाचित अजून कर्मयोग फार याला म्हणतो की खूपच विस्तारामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे भगवान आपल्याला. ध्यान योग म्हणजे 6व्या अध्यायात होणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्येक योगाच्या आचरणामध्ये जी बेसिक गोष्ट आहे बुद्धीचं समत्व, त्याच्यावरती सारखं सारखं भगवान भर देणार आहेत. आणि म्हणूनच त्यांनी सुरुवातीलाच या गोष्टी आपल्याला त्याची आपल्याला एक सवय देत आहेत. तर बुद्धियोग म्हणजे काय?
कर्मयोग जरी घेतलं तरी कर्मयोग करता सुद्धा आपण बुद्धीचं समत्व हे फार आवश्यक आहे. आपण मागच्या श्लोकात बघितलंच की सुख आलं काय, दुःख आलं काय, लाभ झाला काय, हानी झाली काय, यश मिळालं काय, अपयश मिळालं काय, सगळ्या गोष्टींना समत्व बुद्धीने ग्रहण करायचं. त्याने काय होत असतं, चित्तशुद्धी होते आणि आपण मोक्ष प्राप्तीच्या मार्गावरती आपण म्हणजे आपली पात्रता आपण प्राप्त करत असतो. तर त्या अर्थाने इथे हे बुद्धियोग आहे. तर हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत म्हणून त्याची आपण उलगडा आधीच केला. तर आता इथे भगवान काय म्हणतात ते, एषा ते अविहिता सांख्ये. मी तुला आतापर्यंत अर्जुना सांख्ययोग सांगितला आणि सांख्ययोगाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीची समत्व हे कसं गाठायचं. कारण की अर्जुन हा त्रासलेला होता. का की जर मी माझ्या या सगळ्या आप्तजनांना स्वकीयांना जर मारलं तर यांचं वियोगाचं दुःख मला सहन करावं लागेल. तर भगवान काय सांगतात की पहा, शरीर आणि आत्मतत्व हे वेगळे आहेत आणि शरीराचं निधन होत असतं पण आत्मतत्व कधी नष्ट होत नसतो. हा विवेक त्यांना 11 ते 30 या श्लोकांमध्ये सांगितलं आणि या श्लोकांच्या माध्यमातून बुद्धीची समता कशी गाठायची. म्हणजे तू काळजी करू नकोस, हे शरीर नष्ट होणार आहे आणि ते नाहीतरी नष्ट होणारच आहे, तू नष्ट नाही केले तरी. तर तुला शोक करण्याचं कारण नाही. हा सुंदर विवेक सांगून त्याला आपल्या कर्तव्याकरता प्रेरित करत आहेत आणि यालाच म्हणतात बुद्धीचं समत्व. पण कोणत्या मार्गाने, सांख्य योगाच्या मार्गाने किंवा ज्ञान योगाच्या मार्गाने असं म्हटलं तरी चालेल. तर एषा ते अविहिता सांख्ये, मी तुला आतापर्यंत बुद्धीचं समत्व कसं अर्जन करायचं माध्यमातून मी तुला सांगितलं. आता काय म्हणतात ते, बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. आता तू ऐक कसं हे बुद्धीचं समत्व कसं प्राप्त करायचं, कोणत्या मार्गाने. बुद्धियोग म्हणजेच काय, समत्व योग म्हणजेच काय, कर्मयोग, याच्या माध्यमातून हे कसं प्राप्त करायचं. आता अचानक सांख्य सांगता सांगता भगवान कर्मयोगाकडे कसे काय वळले, हा प्रश्न एक फार स्वाभाविक आपल्या मनामध्ये येतो. तर त्याचं कारण असं आहे बंधू की पहा, आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये एक क्षण सुद्धा कर्म केल्या विना राहू शकत नाही. ती आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपलीच नाही तर अर्जुन पण जीव होता त्याची पण होती. तर कर्म सोडून तर चालणार नाहीये, कर्तव्य सोडून चालणार नाहीये. तर हे कर्तव्य पार पाडता पाडता आपण आपल्या बुद्धीचं समत्व कसं गाठायचं. बुद्धीचं समत्व का गाठायचं हो, आता चर्चा केली. बुद्धीचं समत्व गाठलं म्हणजे काय होतं, चित्तशुद्ध होतं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. प्रत्येक परिस्थितीमध्ये बुद्धीचा सम जर गाठला, आपलं चित्त शुद्ध होतं. याच्यावरती संस्कारांचं मळ आहे, वासनांचं मळ आहे आणि चित्त शुद्ध झालं म्हणजेच काय, त्याच्यावरती आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटेल आणि तेच तर मोक्ष आहे. तेच तर मोक्ष आहे. अर्थातच हे 4 वाक्यात सांगणं खूप सोपं आहे, पण चित्तशुद्धी आणि ते आता केवढं अवघड सगळं आहे हे आपण आपलं की प्रत्येकाला ते लक्षात येतच असेल. कारण की या सगळ्या गोष्टी आचरणात आणणं हे अवघड असतं. पण हे पहा, ह्या सगळ्या श्रवणामध्ये काय होत असतं की आपले श्रवणाचे संस्कार किंवा या आत्मतत्वाचे संस्कार दिवसेंदिवस प्रगाढ होतात आणि कळत किंवा न कळत आपले पाऊल त्या दिशेने पडतच जातात, कळत किंवा न कळत. म्हणून श्रवण जे आहे, अध्यात्म श्रवण, आत्मतत्वाचं श्रवण हे फार अत्यंत आवश्यक आहे असं शास्त्र सांगतात. असो, तर इथे म्हणतात की आत्तापर्यंत तू बुद्धीचं समत्व ऐकलं सांख्ययोगाच्या माध्यमातून, आता तू कर्मयोगाच्या माध्यमातून मी तुला तू इमाम शृणु, संधी झालेली आहे, त्विमाम शृणु असं ते झालेलं आहे. पण ते ऍक्च्युली काय, संधी वगैरे केलं तर तू इमाम शृणु, तू याला ऐक. आता इथे तू म्हणजे काही तू नाही बरं, म्हणजे आपण म्हणतो ना की अरे तुला आम्ही असं सांगितलं, त्या अर्थ नाही. आता काय झालेलं आहे की इथे सांख्ययोगापासून आपण दिशा बदलत आहोत कर्मयोगाकडे, बुद्धियोगाकडे.
या बदला, हे जे बदल घडत आहे, या बदल हे जे घडवून आणलं हे सांगण्याकरता की इथे आपली गाडी रस्ता बदलत आहे हे सांगण्याकरता, एक तफावत दाखवण्याकरता तो तू शब्द इथे भगवानांनी तो वापरलेला आहे. तू इमाम शृणु. इमाम म्हणजे काय? म्हणजे याच योगाला, ज्या समत्व योगाला मी तुला आत्तापर्यंत सांख्य या दृष्टीने सांगितलं, ज्ञान योगाच्या दृष्टीने सांगितलं, तेच समत्व योग, तेच बुद्धीचा योग तू आता माझ्याकडून कर्म करून कसं प्राप्त करायचा हे मी तुला सांगणार आहे. आपण सांख्य जो शब्द वापरतो ना बंधूंनो, तर त्याचा म्हणजे खरंच तो शब्द ऍक्च्युली आलेला आहे ख धातूपासून, आणि त्याला सम्यक, सम्यक हा जो एक शब्द आहे तिथून त्याची म्हणजे तो उद्भवलेला आहे. सम्यक म्हणजे काय? सम्यक दृष्टीने बघणे, आपण असं कधी म्हणतो, म्हणजे जे जसं आहे तसं बघणे. आपण या जगाला हे जग जसं आहे तसं बघत नसतो. एक छोटंसं उदाहरण घेऊ, मग त्या सांख्याच्या शब्दाला तिथे आपण थांबूया. जास्त त्यात कीस काढण्यामध्ये फार वेळ घालवणार नाही, पण त्याचं महत्त्व म्हणून मी ते तुमच्याकडे मांडू इच्छितो की सम्यक, तिथून हा सांख्य शब्द आलेला आहे. सम्यक दृष्टीचा अर्थ काय असतो? की हे जग जसं आहे तसं बघणं. आता असं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल, अहो महाराज आम्ही हे जग जसं तसंच तर बघतोय, वेगळं काय बघतोय? हे समोर एक मस्तपैकी खोली आहे, हे इथे खूप सारे लाईट्स लागलेले आहेत, समोर माईक आहे, मोबाईल आहे, सर्व काही आहे, पलीकडेच मंदिर आहे. हे पहा, हे उदाहरण घेऊया आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की सम्यक दृष्टी खरी म्हणजे काय असते. पहा, लहानपणी किंवा लहान मुलं जेव्हा आपल्या आई वडिलांबरोबर दुकानात जातात, तर ते आधी मिळायची, आता मिळतात की मला माहिती, मिळत असतीलच, की साखरेचे तयार झालेले हत्ती, घोडे, उंट सगळे साखरेचे असतात, पण त्यांचे आकार निरनिराळे असतात. आणि ते लहान मुलं फार ते बघून चंचल होतात आणि आईला म्हणतात की आई आता मला यावेळेस वाघ घेऊन दे, आज मला यावेळेस टायगर घेऊन दे, आज मला यावेळेस माकड घेऊन दे, घोडा घेऊन दे, हत्ती घेऊन दे. आणि त्याला घेऊन ते मुलं खूप आनंद करतात आणि म्हणतात मी आता हत्ती खाणार. आता तू हत्ती खा की घोडा खा की उंट खा, शेवटी तू खाणार साखरच आहे. म्हणजे आईला हे माहित असतं की तो साखर खाणार. त्या लहान बाळाला हत्ती, घोडा, उंट, अजून काय काय दिसतंय, माकड दिसतंय, पण आईला त्याच्यामध्ये फक्त साखरच दिसत आहे. याला म्हणतात सम्यक दृष्टी आईची. बिलकुल एक्झॅक्टली आपण हे निरनिराळ जग हे बघत असतो. बिल्डिंग्स, वृक्ष, लता, इतके सारे मनुष्य, पशु, प्राणी, डोंगर, दरी, नदी, ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल हे प्रकृती नटलेली आहे विविध रूपाने. पण आपण जे बघत आहोत त्या लहान मुलासारखं बघत आहोत, हत्ती, घोडा, उंट, माकड. पण जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात ते खरं बघतात, सम्यक दृष्टीने बघतात. तर काय? एकच आत्मतत्व विभिन्न रूपाने ते नटलेलं आहे. त्याला म्हणतात सम्यक दृष्टी आणि त्याला म्हणतात सांख्य योग. त्या अर्थाने ते वापरले असो. तर म्हणण्याचा अर्थ काय की सांख्य योगाच्या माध्यमातून मी तुला अर्जुना आत्तापर्यंत हे समत्व योग सांगितला. आता मी तुला कर्माच्या संदर्भात सांगणार आहे, कारण की आपण साधक आहोत आणि आपण कर्म केल्याशिवाय आपली प्रकृती आपल्याला बसू देत नाही. हा त्याचा आशय आहे. पुढे दुसरी ओळ घेऊया. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधम प्रहास्यसी. हे समत्व प्राप्त करून, म्हणजे कर्मयोगाच्या माध्यमातून, म्हणजे कर्मातून आसक्ती काढल्यानंतर, अहमबोध काढल्यानंतर, आपण बघितलं मागच्या वेळेस की कर्माला कर्मयोगात कसं बदलायचं.
तर आपण जे कर्म करत असतो त्या कर्मातून जर आपण आपला अहंबोध काढला, आपली आसक्ती, स्वार्थ हे सगळं काढलं, फलाची आकांक्षा काढली. आता खरं म्हणजे तर मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, आपल्या ध्यानात असेलच की अहंबोध काढला की या सगळ्या गोष्टी निघून जातात. म्हणजे आपल्याला काही आज मी अहंबोध काढण्याचा अभ्यास करेन, मग उद्या स्वार्थ काढेन, मग परवा त्याच्यामध्ये असलेले काहीतरी अजून तिसरं काहीतरी काढेन, असं एक एक काही काढण्याचा असं होत नसतं. अहंबोध काढला की आसक्ती, रागद्वेष, जलसी, स्वार्थ सगळं निघून जातं एका झटक्यामध्येच. एकच ते काढला बस सगळ्या गोष्टी निघून जातात आणि मग आपण जे करतो ते कर्म नव्हे, ते कर्मयोग होऊन जातं. आणि अहम नसला मग तिथे मला जय मिळालं काय, पराजय मिळाला काय, लाभ झाला काय, हानी झाली काय, यश मिळालं काय, अपयश मिळालं काय, प्रत्येक परिस्थितीमध्ये मी समत्व मी गाठलेलं असतं. मला अपेक्षाच नाहीये कुठली, तर विचलित होणार कशा करतात? तर याला म्हणतात समत्व बुद्धी, बुद्धियोग किंवा कर्मयोगाची ज्याला आपण टोक म्हणूया. एकदम ज्याला म्हणतो की जे लोक कर्मयोगामध्ये स्थिर झालेले असतात, ज्यांचा अहम पूर्णपणे गळून गेलेला असतो, तर ते स्वतः कर्म कधीच करत नाही. म्हणजे मी करतो असं ते कधीच म्हणत नाही. आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल, वचनामध्ये ठाकूर मी असं फार त्यांनी म्हटलंय, पण केव्हा म्हटलंय की जेव्हा ते भक्तांसमवेत बसलेले असतात, त्यांचं मन समाधीत गेलेलं असतं, तेव्हा आपलं मन सामान्य स्तरावरती आणण्याकरता ते काय म्हणायचे, आम्ही मिष्टी खावो, तेव्हा ते म्हणायचे. पण जेव्हा सामान्य वस्तूने चर्चा करायचे तर ते काय विचारायचे की का हो, त्यांचं या स्थानाबद्दल काय मत आहे, या स्थानाबद्दल म्हणजे माझ्याबद्दल, माझ्या म्हणू शकत नव्हते, या स्थानाबद्दल काय मत आहे. आपण बघितलं का, कारण की तो अहम गळून गेलेला होता. अजून एक उदाहरण आपण घेतलं होतं, लक्षात असेलच की जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या आई म्हणजे चंद्रामणी देवी त्यांनी देह सोडला, त्याच्यानंतर जेव्हा ठाकूर तर्पण करायला गेले गंगे नदीमध्ये, तर ते तर्पण करू शकले नाही. का? शोधून मी सापडत नव्हता ना. मग मी कुठे आणि कोणाची आई आणि कोणाचं काय, म्हणून ते तर्पण करू शकले नव्हते. तर मीच उपलब्ध नव्हता, तर कसं ते तर्पण करणार. असो, तर आपण जे कर्म करत असतो त्याला कर्मयोगामध्ये जर परिवर्तित करायचं असेल तर काय करावं लागेल, तो मीपणा काढा. बस मीपणा, अहम बोध काढला की स्वार्थ, आसक्ती, राग, द्वेष, जलसी, मात्सर्य, काय सगळं गोंधळ तो सगळं निघून जाईल. म्हणजे एक एक गोष्ट वेचून काढायची आपल्याला असं नाही. एक तो अहमबोध काढला, सगळं बिलकुल साफ होऊन जाईल. तर इथे बघा म्हणतात बुद्ध्या युक्तो, म्हणजे अशा प्रकारच्या समत्व बुद्धीने युक्त झाल्यानंतर काय घडणार आहे, घडणार म्हणजे असं की बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. तू या सर्व कर्मांना, याच्यातून बंधन निर्माण होत असतात साधारण लोकांना अहमबोधामुळे, ते सर्व बंधनांना तू कापून तुझं चित्त शुद्ध होईल आणि तू मोक्षाला प्राप्त होशील, असं स्पष्टपणे भगवान इथे सांगत आहे. तर आपण कर्मयोग करताना काय ज्याला म्हणतो की काय विशेष लक्ष दिलं पाहिजे, तर त्याची थोडक्यात चर्चा करून मग पुढच्या श्लोकाकडे जाऊया. की पहा, कर्मयोग साधन करत असताना, आता कोणताही कर्म आपण जे करत असतो, प्रत्येक कर्म हा कर्मयोगामध्ये परिवर्तित आपण करू शकतो. बिलकुल साधारण पासून साधारण कार्य जे आपण घरामध्ये करत असतो, घर स्वच्छ करणे, बगीचात काम करणे, ऑफिसात काम करणे, प्रत्येक कर्म जे आपण करत आहोत, कारण की प्रत्येक कर्माच्या बरोबर आपलं अहमबोध हा निगडित असतो. तो अहमबोध फक्त काढायचा. त्याच्याकरता काय केलं पाहिजे, तर निसंगतया, आसक्ती रहित, फळाची अपेक्षा न ठेवता. आता मी सगळं थोडंसं विस्तारपूर्वक सांगतोय, पण मी तुम्हाला त्याचं जी एक मास्टर की म्हणतो ना, मास्टर की मी तुम्हाला आधीच सांगून दिलेली शास्त्रांच्या माध्यमातून,
की अहंबोध काढला म्हणजे कुठली आसक्ती आली? फल आकांक्षा केव्हा असते? जेव्हा मी बोध असतो. एक उदाहरण घेऊया की एक सज्जन आहेत आणि त्यांनी फार सुंदर बाग लावलेली आहे आणि बाग लावलेली आहे आणि त्याच्यात खूप सुंदर सुंदर फुलं आहेत, फळभाज्या पण आहेत, सगळं काही आहे आणि त्यांच्याकडे विशिष्ट पाहुणे येणार आहेत. आता हे सज्जन विचार करतात की पाहुणे आल्यानंतर मी त्यांना हे सगळं माझं बगीचा दाखवणार आहे. आणि आता पहा, याचं मागचं उद्दिष्ट काय? उद्दिष्ट हाच की त्यांना बगीचा मी दाखवणार आणि त्यांनी माझ्या सगळ्या कर्तृत्वाची स्तुती केली पाहिजे. किती सुंदर गुलाब आहेत, किती सुंदर अमुक फूल आहे, तमुक फूल आहे. आता माझ्या कार्याची स्तुती झाली पाहिजे. आता हे कर्मफळ हेच आपल्या बंधनाचं कारण असतं. मग समजा ते विशिष्ट पाहुणे आले आणि त्यांनी बगीचा बघितला आणि अपेक्षानुरूप त्यांनी काही स्तुती समजा नाही केली किंवा फारच सामान्य प्रतिक्रिया दिली, तर आपण किती दुखावून जातो. आणि दुखावून जातो तो भाग वेगळाच, पण त्या बगीच्या बरोबर आपण बांधल्या गेलेलो आहोत हे आपल्याला लक्षात येतं. तर कसं घडलं पाहिजे निसंगतयामध्ये, की कोणी आलं काय, बघितलं काय, स्तुती केली काय, नाही केली काय, प्रत्येक स्थितीमध्ये समत्व राहणं. स्तुती केली काय, इट्स ओके. लक्ष दिलं नाही कोणी, इट्स ओके. कोणी खूप वाईट साईड बोललं, निंदा केली, काय हा बगीचा लावला आहे, इट्स ओके. म्हणजे मनाची स्थिरता न घालवता. पण ते केव्हा शक्य आहे की जर आपण मी करतो हा बोध घालवला तर, आणि तो इतक्या सहजासहजी जात नसतो. त्याच्याकरता शरणागतीचा तिसरा पण तोच आहे की जर आपण शरणागतीच्या भावाने हे केलं. आपण शरणागती जेव्हा चर्चा करतो तेव्हा भगवान श्रीरामकृष्णाच्या वचनामध्ये एक छोटीशी गोष्ट येते, त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही कारण की अनेक वेळा सांगून झालेली आहे. तो जो विणकर असतो, रामाची इच्छाने असं झालं, रामाची इच्छाने तसं झालं, त्या वृत्तीने जर खरंच आपण जगण्याचा, आणि एका दिवसात तो अनुभव जाणार नाही, टप्प्याटप्प्यानेच जाईल तो. जसं लहान मूल जन्माला आल्याबरोबर धावत नसतं, तसं आपण हे याचा अभ्यास केल्याने ते बरोबर आपल्या जीवनात तो प्रसंग येईल. तर ते क्षण येतील की आपला अहम नाहीसा होईल. तर निसंगतया शरणागतीच्या भावाने कर्म केल्याने, आणि द्वंद्व नसले पाहिजे, करू की नको करू, केले तर काय होईल. हे पहा, द्वंद्व आला याचा अर्थ काय की कुठेतरी काहीतरी अपेक्षा मागे आहे. द्वंद्व आपल्या मनात केव्हा निर्माण होतो, मी हे करू की नको करू, मी करीत ते काय म्हणते. अरे जर माझे कर्तव्य आहे तर मी केलेच पाहिजे, आणि कसे केले पाहिजे, त्यातून अहम काढून केलं पाहिजे. मग लोक शिव्या देवत की माझी स्तुती करत. द्वंद्व मनात येत आहे कर्तव्याप्रती, याचाच अर्थ की कुठेतरी आसक्ती आहे, काहीतरी वेगळ्या ऑल्टरनेटिव्ह मोटिव्ह करण्याच्या माझ्या भावना काहीतरी वेगळ्या आहे. आणि कर्माच्या मागे भावना आली रे आली, ती कितीही चांगली असो की वाईट असो, पण ते मग बंधन घालणारच. म्हणून कर्तव्य आपण सगळेजण आपल्या कर्तव्याने बांधलेले आहोतच. म्हणजेच काय, पुन्हा तीच गोष्ट येते की कर्तव्य पार पाडता पाडता कर्तव्याच्या पलीकडे जाणं. आणि ते कसं की त्याच्या मागचा अहम बोध काढा, बस दुनिया आपली मुठ्ठी नाही. अर्थातच हे सगळं सांगणं फार सोपं, पण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी आचरणात आणणं तितकंच अवघड आहे. हे त्यात म्हणजे काही दोन मत नाही, पण प्रयत्न आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, हे कधी ना कधी आपल्याला या मार्गावर चालावंच लागणार आहे. तर मग उद्या परवा कशाला, आजपासूनच काम आहे, आजपासूनच काम आहे. आणि आपण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणजे पहा, हा जो योग याच्यावरती जेव्हा भगवान इतकं भर देतात, का कारण की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले कर्तव्य पार पाडता पाडता सुद्धा आपण चित्तशुद्धी करून मोक्ष प्राप्त करू शकतो. अहम त्यागणं म्हणजेच काय, तोच तर खरा त्याग आहे. बाह्य त्यागाला महत्व आहे, मी त्याचे काही म्हणजे
त्याला काही कमी गणत आहे यातला भाग मुळीच नाही. पण खरा त्याग काय? आपल्या अहमाचा त्याग करणं. त्यातून बुद्धीचं समत्व येतं, चित्त शुद्धी होते आणि मोक्ष प्राप्त होत असतं. कर्तव्य कोणाला चुकलेले नाहीये, पण कर्तव्य पार पाडता पाडता काय होत असतं की आपल्याला पाप आणि पुण्य हे लागणारच. पण केव्हा लागणार? तो अहमबोध असेल तर. तो अहमबोधच काढून टाका. एक फार सुंदर एक गोष्ट कुठेतरी वाचलीची मला स्मरणात येते बंधू भगिनींनो, की आपण गाईचं दूध अमृत मानतो आणि आपण सर्वजण रोज प्राशन करतो. पण त्याच दुधामध्ये जर आपल्याला हे कळलं की आज कोणतरी विष टाकलेलं आहे, तर जरी ते अमृतरूपी दूध असतं, आपल्याला माहित आहे फार पौष्टिक असतं, तर ते दूध आपण घेणार का? मुळीच नाही घेणार. तर हे आपले कर्तव्य फार चांगले आहेत आणि कर्तव्य करूनच आपल्याला मोक्ष गाठायचा आहे, पण त्याच्यामध्ये हे अहम बोधरूपी विष आहे. आपल्याला काय करायचंय? शहाणपणामध्ये आपलं विवेक जागृत ठेवून त्या अमृत रूपी कर्तव्यामधून जे आपल्याला ज्याच्यामध्ये मोक्ष मिळणार आहे, त्यातून तो फक्त तो अहमबोध, आसक्ती, रागद्वेष काढा, त्याला नाहीसा करा. त्या उकळून दुधाला हे तो विष नाहीसा करा आणि मग तर काय झालंच, मग तर काही उरतच नाही. या अहमबोधाची एक फार सुंदर एक दोन छोट्याशा घटना घेऊन मग पुढच्या श्लोकाकडे जाऊया. काशीपूरची ही घटना आहे. भगवान श्रीरामकृष्णांना खूप वेदना होत आहेत आणि तो जो कॅन्सरचा जो फोड तो फार मोठा झालेला आहे. आणि एके दिवशी हरी महाराज स्वामी तुर्यानंदजी त्यांच्या भेटीला येतात आणि आता आपण साधारणपणे विचारतोच रुग्ण जे कोणी असतात की काहून कसं वाटतंय, तसंच हरी महाराजांनी विचारलं की महाराज कसं वाटतंय आज? तर ठाकूर असे बिलकुल ज्याला म्हणतो ना की फार असे त्रासिक दृष्टीने बघतात हरी महाराजांकडे आणि म्हणतात की काय सांगू रे, खूप वेदना होत आहेत. त्याच्यावरती हरी महाराज काय म्हणतात माहिती का? हरी महाराज म्हणतात की पण मी तर बघतोय की तुम्ही तर फार आनंदात आहात. काय कॉन्ट्रोवर्शियल आणि किती एक अमेझिंग स्टेटमेंट आहे बघा. ठाकूर म्हणतात की मला खूप त्रास होतो, खूप वेदना होऊन राहिल्यात रे. आणि त्याच्या विपरीत लाकडीच तिथे म्हणतात तुर्यानंदजी महाराज की पण मी तर बघतोय की तुम्ही आनंदातच आहात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की तुम्ही ही वेदनाचं नाटक करून राहिला आहात. आणि हे ऐकल्याबरोबर ठाकूर म्हणतात आपला खरा आनंद व्यक्त करून की अरे दोरे फेरेचे रे साल. ठाकूर ही प्रेमाने शिवी द्यायची बरं की अरे याने पकडलं रे बरं मला. म्हणजेच काय की ते जे ती व्याधी होती ती ठाकूरच्या शरीराला होती, पण ठाकूर ते शरीर नव्हते याचा त्यांना पूर्ण बोध होता. म्हणून त्याला काही तो त्रास होतच नव्हता. पण लोककल्याणाकरता ती लीलाच होती. आणि उच्च आध्यात्मिक आधार असलेले हरी महाराज त्यांनी ते बरोबर ओळखलं की मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी ऍक्टिंग करताय, पण तुम्ही आनंदच आहात. आणि हे म्हटल्याबरोबर आणि ठाकूरांना आनंद का झाला की याची प्रगती झालेली आहे आणि म्हणून हा ओळखू शकला की मी आनंदात आहे आणि मी ऍक्टिंगच करतोय. दॅट इज अ सिक्रेट. अहमबोध घालवणे याला म्हणतात. ठाकूरांनी जेव्हा ओळखलं की मी ऍक्टिंग करत आहे, कसं आहे की एका जाणकार किंवा एक ब्रह्मज्ञानी दुसऱ्या ब्रह्मज्ञानीला ओळखू शकतो. तर जसंच हरी महाराजांनी हे ओळखलं की हे तुम्ही सगळं नाटक करत आहात, मी तर फक्त तुम्ही आनंदातच आहात, हे म्हटल्याबरोबर ठाकूर इतके प्रसन्न झाले त्याची प्रगती बघून आणि म्हणतात अरे याने पकडलं बरं मला. बिलकुल असाच एक अशी एक घटना शिवानंदजी महाराजांबरोबर सुद्धा घडते. आपल्यापैकी अनेक लोकांनी ज्यांनी शिवानंद स्मृती संग्रह वाचला असेल त्यात या घटनेचा उल्लेख आहे की शेवटच्या जवळजवळ 3-4 महिने शिवाजी महाराजांना खूप त्रास झाला होता शारीरिक. रात्री त्यांना झोप व्हायची नाही, ते झोपू शकत नाही. जे झोपले
की त्यांना श्वास कष्ट व्हायचा, दमाचा त्रास होता आणि अनेक आजार त्या शरीरात होते. तर सकाळी कोणी भक्त येऊन विचारतात, डॉक्टर येऊन विचारतात, महाराज कसे आहात? तर त्याच्याकडे बघून ते बिलकुल म्हणतो की एक आनंदाची किंवा कृपादृष्टी देऊन म्हणतात की तू कोणाला विचारतोय रे, मला की या शरीराला? हे वाक्य कोण म्हणू शकतं? तू कोणाला विचारतोय? शरीर आहे तो त्याचा भोग भोगतोय, पण मी तर आनंदात आहे. हे असे धडधडीत वाक्य असेच महापुरुष बोलू शकतात ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मतत्व वेगळं आणि शरीर वेगळं याचा अनुभव घेतलाय, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अहमबोध त्याचा नाश केलेला आहे. हा अहमबोध एक अशी वस्तू आहे बंधू भगिनींनो की जो आपल्या भौतिक शरीराला आणि आपल्या आत्मतत्वाला म्हणजे आपण जे जीव चैतन्य आहे त्याला जोडण्याचं काम करतो. आणि त्याचं ती लिंक संपून गेलेली आहे. जसं सुकं खोबरं त्या नारळाच्या आत असताना त्या नारळाला वाजवलं तर कसं खळखळ वाजतं, ठाकूरांचंच उदाहरण आहे. तसं अनुभव म्हणजे हे शरीर वेगळं आणि आत्मतत्व वेगळं त्याचा अनुभव ज्यांना आलेला आहे. हा अनुभव का आलाय? कारण की अहमबोधाचा संपूर्ण नाश झालेला आहे. म्हणून शिवानंदजी महाराज महापुरुष महाराज सुद्धा म्हणतो आपण आदराने प्रेमाने, ते म्हणतात की हां हे शरीराचे भोग जे आहे ते तर सुरूच आहे, पण मी मात्र आनंदात आहे, स्पष्टपणे म्हणतात असं. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपला अहमबोध पूर्णपणे घालवू तेव्हा हे आपल्याकरता सुद्धा शक्य होईल की आपण सुद्धा आपल्या जीवनात चित्तशुद्धी होईल. आणि चित्तशुद्ध झालं की मग काय होईल की त्या स्वच्छ आरशावरती आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटेल आणि तेच तर मोक्ष आहे. पण ते काय सध्या अहमबोध नावाचा एक जाड ज्याला म्हणतो की एक थर कचऱ्याचा बसलेला आहे. आणि त्या अहमबोधामुळे काय वासना, कर्माचे फळ, संस्कार हे सगळं त्याला बिलकुल झाकून बिलकुल काही दिसतच नाही सध्या आत्मतत्व वगैरे. तर एकदा त्या अहमबोध काढला की बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होते. आणि या कर्मयोगाच्या माध्यमातून म्हणजे आपण जे दैनंदिन कर्म करत असतो त्यांना आपण कसं कर्मयोगामध्ये परिवर्तित करायचं हे हळूवारपणे आपल्याला भगवान सांगणार आहे. तर पुढचा श्लोक घेऊया. आता हे जे कर्मयोग त्या संदर्भात आपल्याला किंवा बुद्धियोगाच्या संदर्भात किंवा समत्व योगाच्या संदर्भात भगवान आपल्याला सांगणार आहे. पण ते सांगण्याच्या आधी या समत्व योगाचे काय काय फायदे आहेत हे आपल्याला सांगत आहेत. आणि आपण जे कर्म करतो त्याचे काय तोटे आहेत. पहा, मी याच्या आधी पण अनेकदा सांगितलेलं आहे की भगवद्गीतामध्ये विचारांची सुसूत्रता ही बघण्यास आहे. आपण अतिसाधारण साधक आहोत. जोपर्यंत आपल्याला काही फायदा कोणी सांगणार नाही, भले तो आध्यात्मिक असू दे, तोपर्यंत आपण काही त्याच्यावरती विचार करणार नाही. असं केल्याने मला काय फायदा आहे, थोडा सोपा मार्ग आहे का, वगैरे सोपं सांगा ना. सोपं वगैरे काही नसतं, पण ती सांगण्याची पद्धत असते. तर पहा, भगवान आपल्याला काय सांगत आहेत की पहा, तुम्ही जर याचं आचरण केलं, या समत्व योगाचं, या बुद्धियोगाचं, या कर्मयोगाचं, तुम्हाला काय काय फायदे होणार आहे. आणि तुम्ही जे कर्म करता म्हणजे भगवान आपल्याला सांगत आहेत की तुम्ही जे कर्म करता त्यात काय काय दोष आहेत. आणि जर तुम्ही कर्मयोगाचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत हे पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहे. तर श्लोक असा आहे, नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या श्लोकाचा अर्थ आणि विवेचन करण्याच्या आधी
बंधू भगिनींनो, आपण जे दैनंदिन कर्म करत असतो ते किती प्रकारचे असतात त्याच्या संदर्भात थोडी एक प्रारंभिक चर्चा करू का? कारण की ते किती प्रकारचे कर्म आपण करत असतो आणि त्यातून आपल्याला काय दोष प्राप्त होत असतात आणि कर्मयोग आचरणात आणल्याने आपल्याला कसा आध्यात्मिक फायदा होणार आहे हे समजण्याकरता आपल्याला सोपं होईल. म्हणून मी आधी तुमच्या पुढे आपले किती प्रकारचे कर्म आपण करत असतो साधारणपणे त्याची थोडी चर्चा आपण आधी करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण काम्य कर्म करत असतो. आपण प्रत्येक कर्म जे करत असतो त्याच्यामागे काही ना काही आपली कामना किंवा वासना असतेच असते. आताच आपण उदाहरण घेतलं की एक सज्जन आहेत, ते बगीचा करतात आणि माझ्या बगीचाची स्तुती व्हावी. आपण साधारण लोक आहोत, या गोष्टी म्हणजे हे आपल्याला कामं करण्याकरता हे ड्रायव्हिंग फोर्स असतात आणि ते किंवा झाडांची प्रेम असतं वगैरे वगैरे काही ना काही कारणं असतात. त्याला म्हणजे आपण काम्य कर्म असं म्हणतो आपण. आणि विशेषकर अनेक काही त्याला कथाकथित धार्मिक कार्य पण तिथे आपण करतो, पण त्याच्या मागे काही ना काही वासना असतात. उदाहरण जर घेतलं तर पहा, आपल्याकडे 16 सोमवारचे व्रत करणं. आता व्रत करणं काही वाईट नाही बरं, पण ते व्रत आपण का करत असतो? साधारणपणे प्रत्येक व्रत जे करत असतो त्याच्या मागे काही ना काही एक आपली कामना वासना असतेच. त्याला आपण काम्य कर्मामध्ये घेऊया. अजून काही लोक मिठाच्या चतुर्थ्या पण करतात, संतोषी माताचं व्रत सुद्धा ठेवतात. हे पहा, या सगळ्या गोष्टी वाईट नाही बरं, पण हे लक्षात ठेवा की आपण साधक आहोत आणि साधकाच्या जीवनामध्ये एकमेव उद्दिष्ट म्हणजे मोक्षप्राप्ती, त्याच्या मुक्ती, ईश्वर दर्शन, याच्याशिवाय तिसरं काही नाही. आता पहा, मी 3-4 शब्द नेहमी वापरत असतो. मोक्षप्राप्ती, मुक्ती, ईश्वर दर्शन हे सगळ्या एका अर्थानेच घ्यायचं असतं. ईश्वर दर्शन कोण म्हणतं? भक्त म्हणतो. आत्मस्वरूपाचं अनुभव किंवा दर्शन कोण म्हणतात? ज्ञानयोगी म्हणतो. तर म्हणजे हे विभिन्न योग जे आचरणात आणणारे आहेत त्याचं विभिन्न नाव आपण घेत असतो. मोक्ष कोण म्हणत असतं? ज्ञानयोगी म्हणत असतात. म्हणण्याचा अर्थ काय? म्हणजे नावं कदाचित वेगळी वेगळी आहे, पण जी जागा जिथे आपण पोहोचणार आहोत, मुक्ती, मोक्ष, ईश्वर दर्शन, स्वरूपाची प्राप्ती, ते स्थान एकच आहे मात्र. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर काम्य कर्म काय काय असतात तर आपण बघितलं की आपण जे प्रत्येक कर्म करत असतो, प्रत्येक कर्माच्या मागे आपल्या छोट्या छोट्या काही ना काही वासना असतात, कधी कधी मोठ्या सुद्धा असतात. आणि धार्मिक कार्य पण जे कृत्य करत असतो चांगल्या गोष्टी असतात, त्यात वाईट काही नाही. म्हणजे इतर कोणाला मागण्यापेक्षा देवाला मागितलं नेहमी बरं. आणि काहीतरी फायनान्स करून, काहीतरी तपस्या करून तसं करणं ते नेहमी चांगलं, त्यात काही हरकत नाही. जसं 16 सोमवारचं व्रत ठेवणं किंवा मिठाची चतुर्थ्या करणं वगैरे वगैरे. वैदिक काळामध्ये असे कर्म फार व्हायचे. समजा की पाऊस नाही आला, धनप्राप्ती करता, यशप्राप्ती करता यज्ञ करायचे, म्हणजे आजपासून 1000 वर्ष आधी. आणि ते करणारे लोक कसे असायचे? जे पुरोहित किंवा होता ज्याला म्हणतो, ते फार एक निष्ठावान असे पुरोहित असायचे. आणि जे यज्ञ करून घेणारे असायचे ते सुद्धा तितकेच निष्ठावान असायचे. म्हणून समजा पाऊस नाही पडला आणि ते यज्ञ केलं तर खरंच पाऊस पडायचा. आज या गोष्टी बघायला मुळीच मिळत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी बघायला मिळतात, पण अशा मोठ्या गोष्टी बघायला मिळत नाही. त्याचं कारण काय? की तशी ती निष्ठा राहिली नाही किंवा त्या मंत्र त्याच्यामध्ये इतके त्रुटी निर्माण झालेली आहे, म्हणजे ती आपणच आणलेली, म्हणून त्या गोष्टी बघायला मिळत नाही. असो, पण याला काय म्हणतात? याला म्हणतात कामना ठेवून जे कर्म करत असतो त्यांना म्हणतो काम्य कर्म. दुसरा प्रकार बघूया, निषिद्ध कर्म. म्हणजे काही कर्म असे असतात की जे कधी पण करू नये, कधी पण करू नये. जसं कोणाचा वध करणे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यातून स्त्री हत्या, भ्रूण हत्या, गोहत्या, या सगळ्या गोष्टी तर इतक्या पराकोटीच्या निषिद्ध आहेत की
जर असे पाप घडले तर त्याची शिक्षा म्हणजे आपल्या कर्माचेच फळ येते, ते फार भयानक असतात. हे सर्वथा शास्त्रांनी म्हणजे असे अनेक प्रकारचे निषिद्ध कर्म आहेत, मी सगळ्यांची चर्चा करत नाही, पण जे शास्त्रांनी त्याच्यावरती निषिद्ध केलेलं आहे त्याला निषिद्ध कर्म म्हणतो. म्हणजे एक झाले काम्य कर्म, एक झाला निषिद्ध कर्म. मग असतात नैमित्तिक कर्म. काहीतरी विशिष्ट काहीतरी एक गोष्टी घडल्या की आपण त्या निमित्ताने ते करत असतो, ते नेहमी करत नाही आपण. उदाहरणार्थ की काही घरामध्ये एक चांगला प्रसंग घडून आणला, आपण सत्यनारायण करतो, चांगली गोष्ट आहे. तर सत्यनारायण करणं म्हणजे काय? हे नैमित्तिक करणं. रोज करतो का आपण? नाही, आज काहीतरी विशेष आहे, घरामध्ये काहीतरी चांगला प्रसंग आहे, तर चला आपण एक सत्यनारायणची पूजा करूया. किंवा एक अजून कर्म श्राद्ध करणं, की जेव्हा घरामध्ये काहीतरी अपशकुन घडून तर त्यांना एक श्रद्धापूर्वक जे कर्म केले जातं त्याला श्राद्ध कर्म म्हणतो. हे पण कसं असतं? नैमित्तिक असतं. तर 3 प्रकारचे कर्म बघितले पण, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, नैमित्तिक कर्म. अजून एक असतं प्रायश्चित कर्म, की आपल्या हातातून समजा काहीतरी चुकीचं घडलं आणि जेव्हा ते घडलं तेव्हा लक्षात आलं नाही आपल्याला, पण नंतर लक्षात आलं, तर त्याचं प्रायश्चित काही असू शकतं का? तर हो, आपल्या शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते प्रायश्चित कर्म केल्याने ते पापक्षण पूर्ण तर होत नाही, पण त्याची तीव्रता मात्र कमी होत असते. पण पुन्हा आता या गोष्टी बघायला मिळत नाही. फक्त मी हा जो तुम्हाला श्लोक 40वा समजवायचा आहे म्हणून हे सगळं तुम्हाला सांगणं माझं भाग आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. अजून एक आणि अतिशय महत्वाचा, आणि ते म्हणजे नित्य कर्म, जे आपण सर्वजण न चुकता रोज करत असतो. जे कर्म आपण रोज न चुकता करत असतो त्यांना आपण म्हणतो नित्य कर्म, विशेषकर देवाधर्माच्या संदर्भात. तर या नित्यकर्माचं काय वैशिष्ट्य असतं की हे नित्यकर्म आपल्याला आध्यात्मिक रित्या खालती जाण्यापासून आपल्याला थांबवतं. नित्यकर्म म्हणजे काय काय पडतं? अग्निहोत्र, आता पुन्हा अग्निहोत्र बघायला मिळत नाही, पण संध्या, वंदना, प्रार्थना हे अजूनही बघायला मिळतं. लोक विचारतात की संध्येचं काय महत्व आहे? हो, हे पहा, मनुष्य जे आपण संध्या जे करत असतो, प्रार्थना जे करतो, वंदना करतो, त्यांनी आपण जिथे आहोत कमीत कमी जर वरती नाही गेलो तर खाली तरी जात नाही. आलं का लक्षात? नित्यकर्म का केले पाहिजे याचं खूप महत्व आहे, अतिशय महत्वाचं आहे. संध्या, वंदना, अग्निहोत्र, ठीक आहे, अग्निहोत्र सध्या शक्य नाहीये, पण संध्या, वंदना किंवा संध्या पण नसेल करत तर प्रार्थना इत्यादी पण जी करतो, देवाची पूजा करतो. म्हणजे आता काही कोणाला पूजेमध्ये काय ठेवलंय? देवाला रांगोळ घाला आणि ते पूजा करा. पहा, काहीतरी म्हणजे न करण्यापेक्षा किंवा काहीतरी वाईट करण्यापेक्षा काहीतरी म्हणजे चांगलं करणं एक चांगलं बेटर आहे की नाही? त्या अर्थाने म्हणजे नित्यकर्म म्हणजे काय की जे नित्यकर्म आपण करत असतो आणि त्या नित्यकर्म केल्याने आपली अधोगती होत नाही. आपण वरती जाऊ की नाही जाऊ हे मी सांगू शकत नाही किंवा शास्त्र सांगत नाही, पण अधोगती फक्त होत नाही, आपण एका लेवलवरती कमी कमी मेंटेन राहतो. तर अशा कर्मांना म्हणतो पण नित्य कर्म. तर हे 5 प्रकारचे कर्म, काम्य कर्म जे कामना ठेवून केले जातात, निषिद्ध कर्म की जे शास्त्रांनी वर्ज्य केलेलं आहे, नैमित्तिक कर्म म्हणजे काही विशिष्ट कारणासकट केले जातं, प्रायश्चित कर्म काही चूक घडल्यानंतर केलं जातं, आणि सगळ्यात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं जे आपण रोज करत असतो, संध्या, वंदना, प्रार्थना, अग्निहोत्र इत्यादी. आणि नित्यकर्म हे केलेच पाहिजे. का केले पाहिजे? कारण की त्यांच्या सहाय्याने आपली अधोगती शुअर शॉट होत नाही. आपण वरती जाऊ की नाही जाऊ सांगता येत नाही, पण अधोगती मात्र होत नसते. तर हे 5 प्रकारचे कर्म जे आपण सर्वजण करत असतो आलटून पालटून. तर याच्या संदर्भात आपण प्राथमिक चर्चा केली. हे जे
40वा श्लोक आहे याचं विवेचन आपण येत्या शुक्रवारी करणार आहोत. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. तर पुढच्या शुक्रवारी जेव्हा आपली भेट होईल तेव्हा आपण हे जे हा जो श्लोक आहे नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, हे अतिशय म्हणजे महत्त्वाचा श्लोक आहे. सर्व श्लोक महत्त्वाचेच आहे, पण त्याची विवेचन आपण या 5 प्रकारच्या कर्माच्या संदर्भात आपण करणार आहोत आणि हे जाणून घेणार आहोत की कर्मयोगाचे काय फायदे आहेत आणि आम्ही जे कर्म करत असतो त्याचे काय तोटे आहेत आणि पुढे पण हे सुद्धा बघणार आहोत की कर्माला कर्मयोगामध्ये कसं परिवर्तित करायचं आणि त्यात काय काय अडचणी येत असतात. येत्या बुधवारी आपला आत्मबोधावरती वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली सर्वांशी भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्री